मंडळी, स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेत भूमिका साकारत असलेली लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी सध्या घरघरात पोहोचली आहे। याआधी देखील तिनं बऱ्याच लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे, परंतु उत्तम करिअर सुरू असताना गेल्या काही काळात तिच्या वैयक्तिक आयुष्यात जुईला मोठ्या आरोग्यविषयक समस्येचा सामना करावा लागला आहे। याविषयी जुईनं नुकत्याच एका मुलाखतीत खुलासा केला आहे। याबद्दल जुई म्हणाली, मला एक आजार झाला नव्हता, ते एक प्रकारचं मेनू कार्ड होतं। थायरॉइडच्या ग्रंथी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या होत्या, त्याचं निदान सुरुवातीला झालंच नव्हतं। पिट्युटरीमध्ये प्रोलॅक्टिन ट्यूमरचा त्रास होत होता, याशिवाय माझ्या मणक्याचं भयंकर वाटोळं झालं होतं। कालांतरानं मला रुमेटॉइड आर्थरायटिसचं निदान झालं। असे बरेच आजार होते आणि मला याबद्दल काहीच माहीत नव्हतं। माझं सुरुवातीला फक्त डोकं दुखायचं, त्यानंतर वजन वाढलं, मासिक पाळीत अडचणी येऊ लागल्या। यानंतर हळूहळू हे आजार समोर आले। या सगळ्या आजारांवर मी तब्बल 8 ते 9 वर्ष उपचार घेत होते। एवढे औषधी उपचार केल्यावर शेवटी मूळ आजाराचं निदान झालं। तो आजार होता रुमेटॉइड आर्थरायटिस। या आजारात आपली रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीरातील चांगल्या टिश्यूंचा घात करते। काही लोक रुमेटॉइड आर्थरायटिस हे नाव ऐकून घाबरतात, पण माझं उलट झालं। चला, नेमका आजार काय झाला याबद्दल तरी मला समजलं, अशी भावना माझ्या मनात होती। रुमेटॉइड आर्थरायटिसची औषधं खूपच त्रासदायक असतात, त्यामुळं ती औषधं मी कधीही घेतली नाहीत। या उलट मी माझी संपूर्ण लाईफस्टाईल बदलून टाकली। या सगळ्यात देवाचा वरदहस्त कायम पाठीशी होता। 2 महिन्यांपूर्वी माझे रिपोर्ट्स केले। माझे सगळे रिपोर्ट्स एकदम नॉर्मल आणि आधीपेक्षा छान आले आहेत। त्यामुळे माझ्या या आजारांपेक्षा आयुष्यात मी जास्त मोठे आहे, ही गोष्ट मी कायम लक्षात ठेवते, असं जुईनं सांगितलं आहे। तर मंडळी, मनोरंजन विश्वातील अशाच व्हायरल घडामोडी सगळ्यात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका।